आपला इडलीचा धंदा दिला. अगं इडलीचा धंदा जेव्हा नवीन सुरू झाला होता तेव्हा किती उत्तम चालला होता. नाही म्हणजे अधेमध्ये धंदा कमी जास्त व्हायचा, पण कधी धंदाच झाला नाही. असं झालंच नाही ग. अम्मा, या शहराने मला जीवाला जीव लावणारी माझी मैत्रीण श्रद्धा दिली. तुला शिवासारखी माणसं मिळाली, त्याचे मित्र मिळाले. अगं अम्मा, मला नोकरी मिळाली, तेही उत्तम पगाराची. अम्मा, माझं कॉलेज इथे सुरू आहे आणि अम्मा मी निखारगेंकडे खूप चांगल्या पोस्टवर कामाला आहे. मला कामात आनंद मिळतोय आणि त्याचा मोबदलाही उत्तम मिळतोय. अगं मी ती नोकरी अशी अर्ध्यावर सोडून नाही निघू शकत. निखारगे ना बांधील नसतेस तू. नोकरी काय तुला दुसऱ्या शहरातही मिळेल, आपण शोधू. पण आजच्या आज हे घर सोडून आपण निघतोय म्हणजे निघतोय. हॅलो, हा कोण? हा 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 हो हो, मी लगेच पोलीस स्टेशनला येते. हो, मी आणि शिवा येतो. हो, मी सांगते शिवाला. हो, ओके. शक्ती, काय झालं? पोलीस स्टेशन मधून? अगं अम्मा, श्रद्धाच्या केससाठी, श्रद्धाचं ज्यांनी अपहरण केलं होतं ना त्यांच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी मला आणि शिवाला ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. अम्मा, मी जाऊन येते. हा, पण तू कसलीही काळजी करू नकोस. हा, जास्त विचार करत बसू नकोस. चेटकोबा, तुला आम्हाला काय सांगायचंय? तुला आम्हाला काय सांगायचंय चेटकोबा, सांग. कौल दे आम्हाला, कौल दे, कौल दे चेटकोबा. नको अंधार शरीर हवंय मला, शरीर हवंय, शरीर हवंय. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ चेटकोबाला आता मूर्तीत नाही राहायचंय. त्याला आता आपल्या सोबत, आपल्या आजूबाजूला राहायचंय. म्हणजे त्यासाठी त्याला शरीर हवं? होय, त्याला उजेड नको, काळोख हवाय. मला एक कळत नाहीये, जर त्याला शरीर हवंय तर कोणाचं शरीर हवंय नेमकं? ते नाही कळलं कोणाचं ते. पण आता चेटकोबाने सांगितले तर त्याला शरीर द्यावंच लागल. पर कोणाचं शरीर द्यायचं? हा हा, आता बळी तर द्यावाच लागेल ना. नाही 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 बॉस, बॉस, मी माझं शरीर चेटकोबाला देणार नाही. माझं शरीर माझी जबाबदारी. मला माझं शरीर पाहिजे. बॉस, माझं शरीर देऊ नका. शिवा, अरे शिवा, त्या सुनीताला तांदळाचं पीठ आणायला सांगितलेलं.
अरे तिला फोन करून सांगितलं होतं मी. अरे तिला फोन नको करत जाऊ. तिला लय मस्ती आले. दुकान चालायला लागले ना तर आता भाव खायला लागली ती शक्ती. शक्ती? अरे मध्ये शक्ती कुठून आली? हे मी सुनीता बद्दल बोलतोय आणि तू शक्ती बद्दल सांगतोय. तुला सांगतो त्या शक्तीचं नाव आपल्या घरात काय अंगणात सुद्धा काढायचं नाही. शक्ती बोललो का मी? हो. बरं ठीक आहे, विषय निघाला तर मला सांग. काय रे एवढा रागराग का करायला लागला त्या शक्तीचा? आधी लय कौतुक करत होता. काय झालं, काय बोलली का ती? अरे त्याचं काय झालं माहिती? शिवा, गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. तू इथे? अरे मी तुला किती कॉल केले पण तू उचललेच नाही. मग शेवटी मी डायरेक्ट इकडेच आले. का काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? हो, घरी सगळं ठीक आहे, पण आपल्याला जायचंय. कुठं कुठं चाललात तुम्ही? अहो काका, पोलीस स्टेशनला जायचंय. श्रद्धाला ज्यांनी किडनॅप केलं होतं ना त्या लोकांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे. तर इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवलंय. काय सांगतेस? मग तर लगेच जायला पाहिजे. आलो मी शर्ट घालून. हो. हे पुरी, तुला एक फुकटचा सल्ला देतो, ऐकशील ना? सल्ला? होय. काय पोलीस स्टेशनवरनं जाऊन आली की डायरेक्ट कामावरच जा. इकडं तिकडं हुंडारू नको. काय शिवाची रात्रभर झोप झाली नाही. आता मला सांग, रात्रभर दारू ढोसत असल्यावर जागरण हे होणारच ना. आता कसली कसली व्यसनं करतो त्यो. अगं जुगार पण खेळतो. अगं दारूचा गुत्ता आणि जुगाराचा अड्डा त्याची पाठ सोडत नाही. तू हे त्याला सांगू नको. शिवा त्याच्या व्यसनाबद्दल ताकास्तूर लागू देत नाही. दिसायला भोळान भानगडी सोळा अशी गत आहे त्याची. म्हणजे तो आतून बाहेरून कसा आहे ते मला चांगलं माहिती आहे. बाप आहे ना मी त्याचा, म्हणून तुला सांगतो त्याच्यापासून दूर राहा. हा, पोरींच्या बाबतीत लय डेंजर आहे तो. 2 वेळा साखरपुडा मोडला. तुला कारण माहितीये का? मला माहितीये. भर रस्त्यामध्ये त्या पुरीचा गाल लाल केला त्याने. म्हणून तुला सल्ला देतो, जरा सावध राहा, नाहीतर तुझा पण गाल लाल करल त्यो. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. सावकाश जा. चला. सांगितलेलं ध्यानात ठेवा. काय? नाही, काही नाही. चल निघूया. हा बरं शक्ती, मी काय म्हणतो, माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झालाय. आपण तुझी म्हणजे वस्त्राची गाडी घेऊन जाऊया? हा चालेल ना. चालेल ना? हो. चल चल नाना बाजू. हा ऐक ना, गाडी मी चालवते.